श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्ती, पूजापाठ, व्रत केलं जातं. असं म्हटलं जातं की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो. या महिन्यामध्ये केलेलं व्रत आणि दान पुण्याचं आणि शुभफळ भगवान आपल्याला देत असतात. अनेक जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करत असतात. यासोबतच या महिन्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट करतो, ती म्हणजे महालक्ष्मी देवीची पूजा. मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं जे व्रत करतो आणि पूजा करतो, त्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे कृपाशीर्वाद कायम राहतात. आपले सर्व अडचणी दूर होऊन सर्व कामे ही सुरळीत पार पडायला सुरुवात होत असते. यासोबतच सर्व आर्थिक समस्या देखील दूर होत असतात. त्यामुळं प्रत्येक सवाष्ण स्त्री, मुली अथवा पुरुष हे वैभवलक्ष्मीचं व्रत आवर्जून करत असतात. चला तर मग यंदाच्या वर्षी आपल्याला हे वैभवलक्ष्मीच्या व्रताची जर तुम्ही स्थापना करणार असाल तर ती कशा पद्धतीनं करायची, वैभवलक्ष्मीचं व्रत म्हणजे नेमकं काय, साहित्य काय लागणार आहे, यावेळेस तुम्हाला कोणता श्लोक म्हणायचा असणार आहे आणि पूजेची मांडणी कशी करायची, काही अडचण आणि विघ्न हे व्रत करत असताना आलीच तर त्याचं काय करायचं, यासोबतच अमावस्या आणि एकादशी जर उद्यापनाच्या दिवशी आली तरी देखील हे उद्यापन मग करायचं का आणि कसं करायचं, अशा सगळ्या गोष्टींची आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता ऐका. आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 21 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यामधील पहिला मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. यावेळी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारसोबतच वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारांचं व्रत देखील करण्याला खूप जास्त अशी मान्यता आहे. आपण वैभवलक्ष्मीच्या व्रतांची ही माळ किंवा हे जे 11 अथवा 21 शुक्रवार आहेत ते मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारपासून सुरू करू शकतो. वैभवलक्ष्मीचे जे गुरुवार आपण करतो त्याप्रमाणेच शुक्रवाराच्या देखील केलेल्या पूजेला तितकंच महत्त्व आणि फलप्राप्ती देखील तितकीच जास्त आहे. मैत्रिणींनो, तुमचे जीवन हे सर्वार्थानं सुखी आणि समृद्ध करणारं व्रत म्हणजे वैभवलक्ष्मीचं व्रत. हे व्रत म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचं साधन आहे. वैभवलक्ष्मी व्रत हे देवीच्या कृपेसाठी केलं जाणारं एक पवित्र व्रत आहे, जे सामान्यतः 11 किंवा 21 सलग शुक्रवारी केलं जातं. अनेक स्त्रिया आणि भक्त या व्रताचं पालन आपल्या जीवनामधील एखादी खास इच्छा पूर्ण व्हावी, आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कुटुंबामध्ये शांती आणि सुख समाधान यावं या हेतूने करत असतात. व्रताच्या शेवटच्या 11व्या किंवा 21व्या शुक्रवारी आपण उद्यापन करून या व्रताची सांगता करत असतो. कुठल्याही 11 किंवा सलग 21 शुक्रवारी हे व्रत तुम्ही श्रद्धापूर्वक जर केलं तर आपल्या जीवनामधील सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होत असते. आपल्या आयुष्यामधील सर्व प्रापंचिक अडचणी ह्या दूर होतात आणि यासोबतच जर तुमची कोर्ट कचेऱ्यांची कामं जर सुरू असतील तर ती निकाली लागून पूर्ण होत असतात. जीवन खऱ्या अर्थानं संपन्न होऊन लक्ष्मी ही सर्व मनोधारकांची साधिका असल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. त्यामुळे हे व्रत तुम्ही मनोभावे जर केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचे यासाठी आहेत ते म्हणजे नियम. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम म्हणजे तुम्ही जर व्रत करणार असाल तर लक्ष्मी मातेवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवूनच तुम्हाला या व्रतास सुरुवात करायची आहे. सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिकांनी हे व्रत नक्की करावं आणि तसंच तुम्ही हे व्रत पुरुषांनी केलं तरी देखील त्याचं उत्तम फळ पुरुषांना देखील मिळत असतं. हे व्रत आपण 11 किंवा 21 शुक्रवार करायचं व शेवटच्या दिवशी आपण शास्त्रोक्त पद्धतीने याचं उद्यापन करत असतो. एकदा व्रत पूर्ण झालं तर परत करायचं असेल तर पुन्हा एकदा संकल्प करून हे व्रत पुन्हा सुरू करायचं. व्रतास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या पुस्तकामधील 8ही लक्ष्मीच्या फोटोंना नमस्कार करायचा असतो आणि श्रीयंत्रालाही नमस्कार करूनच सुरुवात करायची असते. माता लक्ष्मीला प्रिय असलेला श्रीयंत्र आणि शंख हे आपल्याला पूजास्थानावरती असायला हवं. एखाद्या शुक्रवारी काही अडचण आलीच तर तुम्ही त्या शुक्रवारी फक्त व्रत करायचं पण मोजायचं नाही. म्हणजे तुम्ही जे 11 किंवा 21 शुक्रवार धरणार त्यामध्ये अडचण आलेला तो शुक्रवार तुम्हाला पकडायचा नसतो आणि पुढल्या शुक्रवारी पुन्हा हे व्रत करायचं असतं. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त जय लक्ष्मी माता असा जप शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला करायचा असतो. हे व्रत करत असताना आपल्याला अगोदरच तयारी करायला हवी. मग त्यासाठी साहित्य काय काय लागणार ते जाणून घेऊया. तुम्हाला यासाठी देवपूजेसाठी शुद्ध पाण्यानं भरलेला तांब्या म्हणजेच कलश असायला हवा.
यासोबतच श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचं श्रीयंत्र असेल तरी देखील उत्तम. शंख, घंटा, तेलवातीसह समई, निरांजन, तूपवातीसह. यासोबतच पाण्यानं भरलेला आणखी एक तांब्या, ताम्हण, फुलपात्र, पळी, वाटी आणि अक्षता व दागिना. उगाळलेला गंध, धुतलेल्या शुभ्र अक्षता, पांढरे शुभ्र कापड, चौकोनी रुमाल, बेलफुलं, तुळशीची पत्र, मंजिरी, प्रामुख्यानं तांबडी फुलं. या पांढऱ्या शुभ्र वस्त्रासोबतच तुम्ही लाल रंगाचं वस्त्र अंथरलं तरी देखील चालेल. हळद, कुंकू, शेंदूर, अष्टगंध, बुक्का, फुलवाती, कापूर आरती करण्यासाठी. विड्याची देठाची पानं, 2 सुपाऱ्या, दूध, दही, मध, साखर, तूप, जानवं, केळी, नारळ आणि आंबे असेल तर फळ म्हणून आंबे अथवा इतर कोणतंही फळ देखील चालेल. शमी म्हणजेच आघाडा, पत्री आणि कापसाची वस्त्र, एक काडेपेटी आणि एक गोडाचा नैवेद्य. या सगळ्या साहित्यांसोबत आपल्याला आता मांडणी कशी करायची ते जाणून घेऊया. आपण जी पूजेची मांडणी करणार आहोत त्यासाठी आपलं तोंड हे पूर्वेकडे असायला हवं. आपण जेव्हा तो चौरंग किंवा पाट मांडेल त्यावरती आपण घेतलेलं शुभ्र वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र जे काही घेणार आहोत ते अंतरायचं आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला स्वच्छ अशा शुभ्र तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकवाच्या अष्टदिशांना उभ्या रेघा मारलेला जलपूर्ण कलश ठेवायचा आहे. त्या जलपूर्ण कलशामध्ये आपल्याला नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि त्या कलशावरती आत पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवून त्यावरती आपल्याला दागिना अगर रुपया ठेवायचा असतो. कलशाला टेकून असल्यास तांब्याचं श्रीयंत्र आणि नसेल तर त्याचं चित्र किंवा फ्रेम ठेवायचे असते. यासोबतच कलशाच्या डाव्या बाजूला घंटा, उजव्या बाजूस शंख ठेवायचा आहे. पाटावरती अगर चौरंगावरती उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती म्हणून सुपारी ठेवायची. सुपारीच्या डाव्या बाजूला आपल्याला 2 देठाची विड्याची पानं ठेवून त्यावरती नाणं आणि सुपारी असा विडा ठेवायचा आहे. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्य एका मोठ्या ताटामध्ये ठेवायची आणि पंचामृत देखील ठेवायचं. समई योग्य ठिकाणी ठेवून धूप, अगरबत्ती, निरांजन, कर्पूर आरती तयार ठेवून चौरंगापुढे रांगोळी काढायची असते. हे व्रत करणं हे अतिशय साधं आणि सोपं आहे. शक्यतो सुवासिनीच हे व्रत करत असतात. याला उपवासाची काही अट नाही. जर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पूजेस सुरुवात करायची आणि पूर्वेकडे तोंड करून पाटावरती बसायचं आहे. त्यावरती मध्यभागी थोड्या तांदळाची रास करून त्यावरती एक तांब्याची लोटी पाणी भरून ठेवा. लोटीवरती एका वाटीमध्ये सोन्याचा कुठलाही एक दागिना ठेवा आणि सोन्याचा नसल्यास चांदीचा ठेवला तरी देखील चालेल. याशिवाय तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी देखील चालतं आणि त्यानंतर निरांजन आणि उदबत्ती लावायची आहे. वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करणाऱ्यानं श्रीयंत्राचं व लक्ष्मीच्या अनेक रूपांचं जसं धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, अधिलक्ष्मी, विजयालक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, श्री वीरलक्ष्मी, श्री धान्यलक्ष्मी आणि श्री संतानलक्ष्मी मातांचं अंतःकरणपूर्व दर्शन करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचं दर्शन करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ म्हणायचा आहे. म्हणजे आपल्याकडे जे वैभवलक्ष्मीचं पुस्तक असणार आहे ते तुम्हाला वाचन करायचं आहे. आणि यानंतर वाटीतल्या दागिन्याची अथवा रुपयाला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्याची देखील पूजा करायची. आपल्याला लाल रंगाची फुलं असतील तर ती वाहायची आहेत. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आपण जो काही गोड पदार्थ केला आहे तो देखील दाखवायचा आहे. त्याचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला श्री वैभवलक्ष्मीची आरती करायची असते आणि त्यानंतर मनोभावे लक्ष्मी मातेचा 11, 21 किंवा 101 वेळा जप करायला तुम्हाला जर वेळ मिळाला तर अतिशय उत्तम. यानंतर तो सर्वांना प्रसाद वाटून तुम्हाला पूजेची त्या दिवसाची सांगता करायची असते. ती पूजा त्या दिवशी तशीच ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा देखील करायची असते. वाटेमधील दागिना अथवा रुपया काढून घेऊन लोटीमधील पाणी आपल्याला तुळशीला ओतायचं आहे. पाटावरील आपल्याला तांदूळ एका ताटलीत पक्ष्यांना खायला घातला तरी चालेल आणि वैभवलक्ष्मी व्रत त्या दिवसासाठीचं पूर्ण होतं. असं तुम्हाला 11 किंवा 21 शुक्रवार असं वैभवलक्ष्मीच्या व्रताचं हे नियम पाळायचे असतात. असे 11 किंवा 21 शुक्रवार तुम्ही केल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं असतं. उद्यापनासाठी तुम्ही खास करून पुरणपोळीचा नैवेद्य केला तर चालेल अथवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कोणता इतरही गोडाचा नैवेद्य करू शकता. मग त्यासाठी तुम्ही 7 सवाष्ण स्त्रिया किंवा 7 कुमारिकांना बोलवायचं आहे. यासोबतच जेव्हा तुम्ही ह्या 7 सवाष्ण किंवा स्त्रिया म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरी आल्या आहेत असं समजूनच त्यांची पूजा आणि त्यांना नैवेद्य द्यायचा असतो.
या सर्व गोष्टी करत असताना त्यांना एक फळ म्हणून केळ आणि त्यासोबतच वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची आपल्याला एक प्रत सर्व 7ही सवाष्ण अथवा कुमारिकांना भेट म्हणून द्यायची असते आणि त्यांचं आदरातिथ्य करत असताना कोणतीही कमी पडता कामा नये आणि आपल्या परीने परिपूर्ण अशा पद्धतीने त्यांची सर्व पाहुणचार आपल्याला करायचा असतो। यावेळी आपण श्री वैभवलक्ष्मीचा स्तवन म्हणण्यासाठी जो श्लोक म्हणणार आहोत तो म्हणजे या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्हासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेयिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती। या श्लोकाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे। यानंतर तुम्ही ज्या दिवशी हे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करणार आहात त्यासाठी तर तुम्हाला अमावस्या एकादशी अशा काही गोष्टी आल्या तरी देखील तुम्हाला तुमचे वैभवलक्ष्मीचं व्रत हे तसंच सुरू ठेवायचं आहे। मात्र या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये काही सोयरसुतक आलं अथवा तुम्हाला मासिक धर्म अशा काही अडचणी आल्या तर स्त्रियांनी तो शुक्रवारचा फक्त उपवास करून तुम्ही जे 11 अथवा 21 शुक्रवार करणार आहात त्यासाठी तो शुक्रवार मोजायचा नाही। त्यानंतर पुढच्या शुक्रवारपासून उर्वरित शुक्रवार तुम्हाला सुरू करायचे असतात आणि अचानक काही अडचणी आल्यास तर तुम्ही त्या दिवशीचं जे काही व्रताचं वाचन करणार आहात ते इतर आप्तेष्टांकडून वाचून घेतलं आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालतं। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने श्री वैभवलक्ष्मी व्रताची तुम्हाला यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी तुम्ही ही पूजा सुरू करू शकता। वैभवलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला आणखी काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।